किसान भाइयों, प्रतिभा बायोटेक विशेष पद्धति से संशोधित किए गए 3 उत्पाद पेश कर रही है। टेरा, फ्लोरा, लारा। फसल की अवस्था के मुताबिक बनाए गए अनोखे उत्पाद अगर आपके पास है तो किसी के सलाह की जरूरत नहीं। प्रतिभा बायोटेक किसानों के लिए झुकेगा नहीं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश बळवंत थोरात, प्रतिभा बायोटेक पश्चिम महाराष्ट्र एरिया सेल्स मॅनेजर। आज आपण अन्नपूर्णा ॲग्री स्पेस या यूट्यूब चॅनल अंतर्गत आपण या ठिकाणी एक हॉर्टिकल्चर पाकळी गुलाब या गुलाबाच्या शेतीचा प्लॉट सातारा जिल्ह्यात मसवे गावात आहे। तर या ठिकाणी युवा शेतकरी जे आजकाल नवीन युवा शेतकरी वेगवेगळे आपल्या शेतीत प्रयोग करत असतात, अशा शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे। त्यांनी या ठिकाणी गुलाबाची शेती करतात। तर या गुलाबाच्या शेतीमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत। तर त्या ठिकाणी त्यांनी मागील 2 वर्षापासून आपल्या प्रतिभा बायोटेकचे शेड्यूल वापरत आहेत। तर प्रतिभा बायोटेकचे शेड्यूल वापरल्यानंतर त्यांना काय काय फायदा झाला आणि कशाप्रमाणे त्यांचे उत्पादन वाढले आणि त्यांना कसा आनंद झाला आणि ते किती समाधानी आहेत याबद्दल त्यांच्याकडून थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊ। नमस्कार साहेब। नमस्कार। तर आपलं नाव आणि पत्ता सांगा। माझं नाव दीपक अनिल चव्हाण, राहणार मसवे, तालुका जिल्हा सातारा। माझा मोबाईल नंबर 9561041274। ओके। तर आपण गुलाबाची शेती किती वर्षापासून करत आहात? 3 वर्ष झाले। 3 वर्ष झाले करत आहे। आपण गुलाबाची किती एकराचा प्लॉट लावलेला आहे या ठिकाणी? 20 गुंठ आहे। 20 गुंठ्याचा प्लॉट आहे आपला। किती रोपांची संख्या आहे साधारणपणे? 8,000 रोपांची संख्या आहे। 2 ओळीतलं अंतर आणि रोपातलं अंतर काय आहे? रोपातलं अंतर 3-4 फूट आहे। हां। आणि एका सरीतलं अंतर 4.5 फूट आहे। 4.5 फूट आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, यांनी 4 बाय 3 वर 2.5 वर असं त्यांनी प्लांटेशन केलेलं आहे। हा पाकळी गुलाब प्रामुख्याने याचं मार्केट कसं करता आणि याचं काय उत्पादन मिळतं तुम्हाला? ह्याच्यातून गुलकंद आम्ही तयार करतो। एक म्हणजे ह्या ठिकाणी आपण स्वतः हे शेतकरी या पाकळी गुलाबापासून स्वतः गुलकंदाचं प्रोडक्शन करतात आणि ते गुलकंदाचं मार्केटिंगसुद्धा स्वतः करतात। तर गुलाबाचं मार्केटिंग आपण गुलकंदाचं कसं करता? मुंबईला पाठवता? मुंबई मार्केटमध्ये आपण आपले गुलकंद मार्केटला पाठवतो। ओके। तर आपण याचबरोबर हे फुलं आपण विविध सणाला आपण मार्केटला विकता, तर ह्याला कशी मागणी आहे? मागणी आता चांगली मागणी आहे, 100-150 आसपास जाते। तुमच्या कसं लक्षात आलं की आपण अशा वेगवेगळं फुलाची लागवड करायचं? कसं तुमच्या ग्रुपने केले हे सगळं? म्हणजे तुम्ही या ठिकाणी ग्रुप शेती करून त्या ठिकाणी गुलाबाची लागवड केली आणि ग्रुप शेतीमधूनच तुम्ही गुलकंद तयार करून मार्केटला विकत असतात या ठिकाणी। ओके। तर आपण प्रतिभा बायोटेकची उत्पादनं कोणती कोणती या ठिकाणी वापरलेली आहेत? कोकोली, गामा, फ्लोरा, तेरा, परत झुका, सगळी वापरले तू जवळपास सगळी वापरलेले आहेत। इतर शेतकऱ्यात आणि तुमच्या प्रतिभा बायोटेकचे उत्पादन वापरल्यानंतर तुम्हाला प्रामुख्याने काय काय बदल जाणवले आणि काय काय वैशिष्ट्य तुम्हाला बदल याच्यात दिसून आले? साईजमध्ये, कलरमध्ये, परत वजनामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे एकराच्या तुलनेनं माझे 20 गुंठ्यात जास्त फळ निघतात। ओके। म्हणजे प्रतिभा बायोटेकचं उत्पादन वापरल्यानंतर इतर शेतकऱ्यांना जे 1 एकरात उत्पादन मिळतं ते ह्यांना अर्ध्याच एकरात म्हणजे निम्म्या क्षेत्रातच त्यांना 20 गुंठ्यामध्ये तेवढं उत्पादन निघत आहे। म्हणजे प्रतिभा बायोटेकमुळे त्यांना त्यांच्या उत्पादनात 100% वाढ झालेली या ठिकाणी दिसून येत आहे। तर तुम्हाला गुलाब शेतीत प्रामुख्याने कोणत्या कोणत्या समस्या भेडसावतात आणि काय काय नियोजन करणं आवश्यक असतं? फुटव्याची समस्या जरा जास्तच असते, मुळांची आणि फुटव्याची समस्या जास्त असते। त्यासाठी तुम्ही कोकोली वापरलं। कोकोली वापरल्यानंतर तुम्हाला काय बेनिफिट्स मिळालं? ते स्टिक, फुटवा, हे स्टिक चांगले मिळाले, तुम्ही ह्याची जाडी चांगली मिळाली, फुटव्याची संख्या वाढलेली आहे।
गामा आणि कोकोलीचं खालण्याचे शेड्यूल केले. हां, हां. त्यानंतर ते फुटवा हे झाल्यानंतर परत फ्लोराचं फुटवा जरा झाल्यानंतर मग फ्लोरा नंतर फ्लोरा वापरला आपण. फ्लोरा नंतर ही 13 आणि ही साईजसाठी झुका झुका साईजसाठी वापरला. हां. ओके. आज साधारणतः आता गणपतीचा सण निघून गेला, तर साधारणतः तुम्हाला ह्याच्यातून किती उत्पन्न मिळालं, म्हणजे किलोत किंवा पैशामध्ये तुम्ही सांगू शकता? एक 20 गुंठ्या क्षेत्रामध्ये किती मिळालं उत्पन्न? दिवसाला 80 किलो माल काढलाय. गणपतीच्या सणामध्ये आपण दिवसाला 80 किलो माल काढलेला आहे. साधारणतः तो काय रेटने विक्री होत होता मार्केटला? 100च्या आसपास 100-120 ने जातो. 100-100 रुपयापर्यंत सुद्धा गेला. 150 रुपये सुद्धा गेलेला आहे. साधारणतः तेवढ्या 10 दिवसामध्ये आपल्याला किती उत्पादन मिळालं? नाही म्हणले ते त्या दिवसात 40-45 हजार रुपये. 40-45 हजार रुपये त्यांना 10 दिवसात या गुलाबाच्या अर्धा एकरच्या शेतीमधून सणामध्ये उत्पादन मिळालं. शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुमचं योग्य व्यवस्थापन आणि तुमच्याकडे जर दूरदृष्टी असेल तर तुम्ही असे वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतीमध्ये करून यशस्वी असं उत्पादन घेऊ शकता. आज या गुलाबाच्या शेतीतून 15 दिवसामध्ये या शेतकऱ्याने साधारणतः एक 40 ते 50 हजारापर्यंतचं उत्पादन घेतलेलं आहे. तर सर्व शेतकरी मित्रांना मी काही गोष्टी गुलाबाच्या पिकाबद्दल किंवा इतर फुलाच्या पिकाबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. ही गुलाबाची शेती जी आहे, तर ही शेती करत असताना सर्वप्रथम शेतकऱ्याला काय गरजेचं असतं, तर गुलाबाच्या शेतीला सगळ्यात मोठी समस्या असते तर मातीचा आणि पाण्याच्या पीएच वाढल्यामुळं कोणत्याही प्रकारचं गुलाबात जे वाढ व्हायला पाहिजे, अपेक्षित वाढ, फुटवा आणि कळी निघाय पाहिजे, तर ती निघत नाही. परंतु कोकोली वापरल्यामुळं जमिनीचा pH 100% कमी होतो. प्रत्येक ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत मी भेटलो गुलाबाच्या शेतकऱ्यांना, त्यांनी कोकोली वापरल्यामुळे त्यांना फायदा झालेला आहे. कोकोली वापरल्यामुळे जमिनीचा pH सुधारतो आणि pH सुधारल्यामुळे गुलाबात एक वेगळा असा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. असे खूप मोठ्या मोठ्या स्टिक्स यामध्ये निघत असतात. त्याच्याबरोबर फ्लावरिंग्स नवीन मोठ्या प्रमाणात येत असते. फूट्स मोठ्या प्रमाणात शूट चालू होतात. इथं बघू शकता आपण, अशा प्रकारे नवीन शूट चालू होतात. त्याचबरोबर कोकोली वापरल्यामुळे पानाची रुंदी आणि साईज, जर ही पाकळी गुलाबाच्या हिशोबानं बघितलं तर ह्या शेतकऱ्याचं जर आज तुम्ही पान या ठिकाणी बघू शकता, तर पानाची साईज या ठिकाणी बघू शकता, तर पान चांगलं आहे, निरोगी आहे, पानाची जाडी चांगली आहे. त्याच्यामुळे याच्यावर बुरशीजन्य आणि कीटकांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. कोकोलीचा वापर सर्व शेतकऱ्यांनी गुलाब शेतीसाठी केला पाहिजे. त्याचबरोबर ज्या वेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण मार्केट टार्गेट केलं पाहिजे, गुलाबाची शेती असू द्या किंवा कोणत्याही फुलाची शेती असू द्या, येणाऱ्या मार्केटच्या टायमिंगमध्ये आपली फुलं आली पाहिजेत मोठ्या प्रमाणात आणि त्याची विक्री करता आपल्याला आली पाहिजे. त्यासाठी आपण जर आपण एक 10 दिवसापूर्वी जर आपण कोकोलीचा, गामाचा आणि झुकाचा शेवटच्या टप्प्यात जर वापर केला तर आपल्याला उत्पादनामध्ये 30 ते 50% वाढ पाहायला मिळू शकते. धन्यवाद. नमस्कार, मी दीपक अनिल चव्हाण, राहणार मसुळे, तालुका जिल्हा सातारा. आपण प्रतिभा बायोटेकचे प्रोडक्ट घ्या, म्हणजे भारी त्याचे रिझल्ट आहेत. ते वापरून बघा. मी वापरून बघितले, हे जे बघा क्वालिटी फुटवा एक नंबर आहे. तुम्हाला जर घ्यायचे असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला. माझं नंबर 9561041274. नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर आपणाला प्रतिभा बायोटेकच्या उत्पादनाविषयी माहिती हवी असल्यास मी गणेश बळवंत थोरात, प्रतिभा बायोटेकचा एरिया सेल्स मॅनेजर, पश्चिम महाराष्ट्र. माझा मोबाईल नंबर 9011639033. धन्यवाद. पॉवरफुल.